जुन्नर नगर वाचनालय जुन्नर व स्वराज्य मित्र मंडळ जुन्नर यांच्या वतीने भव्य राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा ही जुन्नर या ठिकाणी आयोजित केली होती। या स्पर्धेचे हे 38वे वर्ष आहे आणि ही स्पर्धा गेल्या 38 वर्ष मपा अर्थातच मधुकर पांडुरंग काजळे सर आयोजित करतात। सर, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी ही स्पर्धा कशी पार पाडली आणि तुमचं नियोजन कसं होतं? जुन्नर नगर वाचनालय आणि स्वराज्य मित्रमंडळ यांच्या वतीनं ही स्पर्धेचं आयोजन होत असतं। यावर्षी 397 स्पर्धकांनी या ठिकाणी महाराष्ट्राच्या विविध भागातून येऊन या ठिकाणी सहभाग नोंदवला। आपण जे वर्षभरात घडामोडी झालेल्या असतात त्या घडामोडींवर विषय या ठिकाणी स्पर्धकांना देत असतो। समाजामध्ये माणसं घडणं, कार्यकर्ता घडणं, वक्ता दस सहस्रे शिव, एक वक्ता 10,000 जणांना या ठिकाणी आपलं विचार मांडू शकतो, अशा पद्धतीनं हा खरा विषय आहे। या स्पर्धेमधून अनेक निवेदक तयार झाले आणि या ठिकाणी कार्यकर्ते पण तयार झाले। आजची जी स्पर्धा होती ती अत्यंत उल्लेखनीय स्पर्धा या ठिकाणी झालेली आहे। परीक्षकांना खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी ह्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांमधून निवड करण्याचं खरं कसोशीने त्यांना प्रयत्न करावा लागला। खुल्या गटामध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी विषय मांडले गेले। विशेष करून क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले असतील, SIR चा मुद्दा असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्यांची कार्यप्रणाली आणि सेवा कार्य असा जो विषय आहे याच्यावर जास्त वक्त्यांनी जोर दिला। त्याचप्रमाणे इतर गटांमध्ये सुद्धा खूप स्पर्धक आल्यामुळं आपल्याला काही विभागांमध्ये ते विभागणी करावी लागली आणि त्याच्यातून आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं ही स्पर्धा यशस्वी केलेली आहे। विशेष म्हणजे आज या ठिकाणी आपण ज्या वेळेला बक्षिसांचं वितरण केलं त्यावेळेला ज्यांना बक्षिसं मिळालेली आहेत त्यांनी जे आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे ते अत्यंत महत्वाचं आहे। छत्रपती शिवरायांची शिवजन्मभूमी आहे आणि इथून वक्ते तयार होणं हे खऱ्या अर्थानं येणाऱ्या कालावधीमध्ये राष्ट्रासाठी, समाजासाठी हे अत्यंत महत्वाचं कार्य आहे। 38 वर्षांमधले आलेले अनुभव आणि आजची झालेली स्पर्धा यामध्ये ज्या अनुभवामधून आम्ही आलेलो आहोत त्याच्यात बदल करत करत आज या ठिकाणी ही स्पर्धा यशस्वी झालेली आहे। सकाळी 10 वाजल्यापासून तर आता जवळजवळ 6:30 वाजलेले आहेत, इथपर्यंत ही स्पर्धा सुरू राहिली। मी खऱ्या अर्थानं जे परीक्षणाकरता परीक्षक आले होते त्यांचं, स्पर्धकांचं, त्याचप्रमाणे बक्षीस समारंभासाठी आलेल्या सर्वांचं आणि उद्घाटनासाठी आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी जुन्नर नगर वाचनालय आणि स्वराज्य मित्रमंडळाच्या वतीनं आम्ही ऋणी आहोत। याही पेक्षा मोठी स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितच होईल। अनेक स्पर्धक आपण निर्माण करूया, अनेक कार्यकर्ते निर्माण करूया आणि समाज जो आहे तो एकत्रित करून सगळ्या पद्धतीनं समाज रचना व्यवस्थितरित्या कशी चालेल याकडे आपण लक्ष देऊया। तुमचंही या ठिकाणी खरं कौतुक करण्यासारखं आहे। तुम्ही या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सर्व कार्यक्रमांची माहिती घेतली आणि त्या पद्धतीने आपण व्हिडिओद्वारे या ठिकाणी प्रसारित करणार आहात। तुमचं पण या ठिकाणी स्वराज्य मित्रमंडळ आणि जुन्नर नगर वाचनालयाच्या वतीनं मी आभारी आहे। असंच सहकार्य भविष्य काळातही आपण या ठिकाणी आम्हाला द्यावं हीच अपेक्षा। धन्यवाद। जय श्रीराम।